तुम्ही जर तुमचं वजन वापरून हे प्रकरण मॅनेज करायचा प्रयत्न केलात तर मी वरपर्यंत जाईन. मोहिते, बघायचंय अंगाला हात लावू नकोस. हे घे लावला. यात माझं नाव आहे म्हणजे मी पण विमानाने. आज ना उद्या हर्षाच्या गैरहजेरीत आदित्यला ऑफिसची जबाबदारी सांभाळायलाच हवी. अरे नोकरच आहेस तू. माझ्या पोराचा नोकर म्हणजे माझा पण नोकर. असे काय बघताय माझ्याकडे? हनीमूनच्या वेळेला पण असेच एकटक बघत होतात. मला इतकं संकोचल्यासारखं होत होतं. पण खरं सांगू, मला पण तुमच्याकडे असंच एकटक बघत राहावंसं वाटतं. हे डोळे, हे धारदार नाक, ही हनुवटी, आणि तुमचा स्पर्श. तुम्ही कधी आला? तू फोटोशी सगळं बोलत होतीस तेव्हाच. म्हणजे मी सगळं ऐकलं. नाही तर मला कधी कळलं असतं हे सगळं. याचा अर्थ तू मी घरात नसताना सगळं बोलतेस, मी असताना नाही. नको. घेते ना. घरून फोन आहे. प्लीज प्लीज प्लीज. फोन कोणी उचलत आहे? मी पटकन ठेवेन. हॅलो ताई, काय ग इतका वेळ फोन का उचलत नव्हतीस? अगं मी काय ग, काही काम होतं का अंतरा? कशासाठी फोन केला होतास? हो, म्हणजे आता आम्ही आमच्या ताईला कामाशिवाय फोनच करू शकत नाही काय? अगं तसं नाही आहे. सांग ना. सांग ना अंतरा. ताई, एवढी कसली का घाई लागलीये तुला? का तू कुठल्या महत्वाच्या कामात बिझी आहेस? नाही तसं काही नाही आहे. अगं पण अंतरा. ताई, मी नेहा बोलतेय. हे बघ, तसं काही नाही आहे नेहा. ताई, तू तुझ्या लाडक्या धाकट्या बहिणीला विसरलीस? अगं मी अंतरा बोलतेय. नाही म्हणजे तसं माझ्या लक्षात येत आहे. तुला आम्ही चुकीच्या वेळेला फोन केलेला दिसतोय. आमचे भावजी आहेत ना तुझ्या बरोबर. ताई, तुमचा कुठला तरी रोमॅन्टिक सीन चाललाय ना ग? मार खाशी. ताई ऐक ना, जरा आमच्या लाडक्या भावजींना म्हणावं, तुम्हाला एवढ्या छान छान 2 मेहुण्या आहेत, जरा कधीतरी त्यांची पण आठवण काढत जा, त्यांना फोन करत जा, त्यांच्याशी बोलत जा. बोलतोय. काय झालं? घाबरल्या, कट केला फोन. फोन का ठेवलास? हर्षवर्धन भाऊजी होते. त्यांना काय तुझ्यामुळे झालंय. तू मला फोन करायला सांगितला होतास, पण ह्या वेळेला ताई बरोबर हर्षवर्धन भाऊजी होते, म्हणजे त्या दोघांमध्ये खरंच कुठला तरी रोमॅन्टिक सीन सुरू होता.
तुझ्या बहिणींना एक निरोप द्यायचा राहिला. काय? त्यांची ताई जेव्हा समोर असते तेव्हा मला खरंच काही दुसरं सुचत नाही. आई, तुला सांगायचं राहून गेलं. काय ते? दिल्लीला आमच्या ऑफिसचं एक काम निघालंय. आम्ही उद्या दिल्लीला चाललो 2 दिवसाकरता. आम्ही म्हणजे? नंदिनी आणि मी. अरे पण तुझं ऑफिसचं काम आहे ना, मग ती कशाला हवी आहे बरोबर? अगं ही इथे एकटी काय करणार आहे? अरे पण 2 दिवसांचा तर प्रश्न आहे, कशाला बिचारीला दगदग? अगं दगदग कसली? विमानाने जायचं, विमानाने यायचं. विमान प्रवास म्हणजे आणखीन खर्चिक. छे ग, विमान प्रवास हल्ली खूप स्वस्त झालाय. शिवाय माझं तिकीट कंपनी देणार आहे. अरे हो, पण काय आहे ना सचिन, माझी तब्येत ठीक नाहीये रे. तेव्हा माझ्या मदतीला जर तिला इथं ठेवलं. मी आहे ना, तू सांगशील ते काम करेन. तुम्ही स्वयंपाक करणार आहात का? तर स्वयंपाक कशाला हवाय? डबा लावू किंवा बाहेरनं मागवू. अगं 30 पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय. हो का? मग आजपासून बाहेरच जेवायला लागा. सचिन, अरे दिल्लीला ना चांगली चांगली स्थळं आहेत बघण्यासारखी. बाबा मी काय म्हणतोय, दिल्ली झाल्यावर आग्र्याला पण जावं असा विचार करतोय. आग्रा? हो. अरे पण सचिन, तू हिला पुढल्या वेळेला घेऊन जा ना. अगं आई, पुढली वेळ कोणी बघितली आहे? हां, बरं नंदिनी, तिथे खूप थंडी असते. तुझे थंडीचे कपडे तुझ्या आईकडे असतील ना? हो. चल आपण जाऊन घेऊन येऊ. अहो पण माझी सगळी कामं. आल्यावर करशील ना तू? हे बघा, तुम्ही निघा. हां चला. चला आई, बाबा येतो. ये. चल नंदू. नंदू? हे बघ प्रभू. काय? हे बघ प्रभा. ताईसाहेब, काय ग? त्या साळ्यात काम करायला लागल्यापासून तुम्ही लई आनंदी असताय बरं का. अगं मन कशात तरी गुंतलेलं असलं की मनात नको नको ते विचार येत नाहीत. वय वय, हे बाकी खरंय. या बया, काय झालं ग? मी गॅसवर डाळ तशीच ठेवली हो. शिजली का बघून येते. जा लवकर. मय करायगा. कोण तुम्ही? आणि असे सरळ आत कसे आलात? मी अस्मिताचा नवरा अनिल लाड. ते नाही आहेत घरात. या तुम्ही. आपण? मी मिसेस स्वाती मयेकर. अच्छा, आपण त्यांच्या मिसेस काय? अशा आहात तुम्ही? बघून वाईट वाटलं. तुमचं काय काम आहे? तुमच्या नवऱ्याला जरा सांभाळा. शाळेत जे काही त्याचे धंदे चाललेत ना, ते बंद कर म्हणावं. काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? तुमचा नवरा माझ्या बायकोला माझ्या विरुद्धच भडकवतोय. आणि माझी बायको ती सुद्धा तुमच्या नवऱ्याच्या गोड गोड बोलण्याला बळी पडली. दोघं तासन तास शाळेत गप्पा मारत असतात. बऱ्याच दिवसांपासून चाललंय हे प्रकरण. शिक्षक आहे ना नवरा तुमचा? लाज नाही वाटत त्याला दुसऱ्यांच्या बायकांना नादी लावायला? हे बघा, त्याला आवरा, नाही तर मला काहीतरी करावं लागेल. खबरदार, एक शब्दही बोललात तर.
माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. राहा, तुम्ही अशाच भ्रमात राहा, कारण तुमच्यासाठी तेच योग्य आहे. मी धडधाकट आहे, ज्याच्यामुळे माझी अस्मिता घर सोडून गेले ना, त्या तुमच्या नवऱ्याला मी सोडणार नाही. ए तुझा मुडदा बशूला भिताडाला टेकून आता गप बसतोस का? नाही तर काय करणार? नाहीतर नाही या सुरीनं तुझं तुकडं तुकडं करण म्या. ए, बा- चल हो बाहेर, हो बाहेर. बघून घेईन मी, बघून घेईन. अरे चार लय बघितले तुझ्यासारखे बघून घेणारे. ताईसाहेब, तुम्ही नका मनाला लावून घेऊ त्याचं बोलणं. तुम्हाला मी सांगते, अहो आपलं साहेब आहेत ना, धंगेवानी पवित्र आहेत हो. आदित्य, मला वाटतं तू आता बिझनेस मध्ये लक्ष घालावंस. बिझनेस? माई अगं हे काय अचानक? अचानक नाही, बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात घोळतंय हे. पण माई दा मला असं कधीच काही बोलला नाही. तो तर मला उलट म्हणला की तू तुझं गाण्याचं क्षेत्र बघ, मी आहे समर्थ बिझनेस सांभाळायला. मग जन्मभर काय फक्त गाणंच म्हणत बसणार आहेस का? आदित्य, फक्त गाण्यावर चरितार्थ नाही चालत. उद्या तुझं लग्न होईल, मुलं बाळ होतील. फक्त बिदागीवर संसार चालणार आहे का तुझा? ते काही नाही. लवकरात लवकर तू हर्षला सांगणार आहेस तू बिझनेस जॉईन करतोयस म्हणून. तू ही भोसले घराण्याचाच वारस आहेस. पण त्याची माझ्या घरी यायची हिंमत कशी झाली? आनंद, तुम्ही आधी शांत व्हा बघू. कसा शांत तू? हा? तुला माहित नाही तो माणूस कसा आहे? काय केलं असतं तुला मग? हो, मंदा होती माझ्या बरोबर. शे, मंदाच्या समोर तो माझ्याबद्दल आणि अस्मिताबद्दल काय वाटेल ते बोलला. आनंद, आनंद, तुम्ही कशाला त्याच्या बोलण्याकडे लक्ष देताय? हो, आपलं माणूस चोख असल्यावर या असल्या बाजार गप्पांवर कोण लक्ष देतंय? तो भुंग भुंग भुंकला आणि मंदानी हाड म्हटल्यावर निघून गेला. आनंद, आनंद, तुम्ही आधी इकडे या बघू. इथे बसा. आनंद, नका टेन्शन घेऊ. तो इथे आला होता तो आपल्या दोघांच्यात भांडणं लावून देण्यासाठी. पण त्याला काय माहिती की आपलं नातं नको, सारखं सारखं असं बोलू नकोस, नाहीतर आपलीच दृष्ट लागायची आपल्या नात्याला. सबरी, हाऊ डेअर यू टच माय मोबाईल. दुसऱ्याच्या मोबाईलला कधीही हात लावायचा नसतो. एवढे साधे मॅनर्स नाहीये तुला. पुन्हा कधी माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही. रिंग होत असली तरी किंवा नसली तरी. Is that clear? माझ्या मोबाईलला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझ्या मोबाईलला कोणी हात लावलेलं मला चालत नाही, समजलं?
असावरी, आय एम सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चूक माझीच होती ना. मी तुमच्या फोनला हात लावायला नको होता. मी म्हणते सॉरी. चूक माझीही होती. मी तुझ्यावरती इतकं रागवायला नको होतं. तुम्हाला माझ्या रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मी समजावून सांगितलं असतं तर ते तुला जास्त आवडलं असतं. हो ना? असावरी, मी एक बिल्डर आहे. या बिझनेसमध्ये माझे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संबंध येतात. कित्येकदा अशा लोकांशी ज्यांच्याशी तू फोनवर एक शब्द सुद्धा बोललेलं मला खपणार नाही, आवडणार नाही. सो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला न आवडणारी गोष्ट मी कधीही करणार नाही. प्रॉमिस. दादा, माझ्या मनात एक विचार आलाय, बघ तुला कसं वाटतं. आपण एखादं सेकंड होम घेऊन ठेवूया का रे? सेकंड होम? कशासाठी? असं सुट्टीत किंवा नंतर रिटायर झाल्यानंतर एखाद्या शांत ठिकाणी जाऊन राहायचं. इथं शांतता नाहीये. आहे ना. अरे काय नाही, इथून ना एक तासाभराच्या अंतरावरती एक रो हाऊसेसचं मस्त प्रोजेक्ट डेव्हलप होत आहे. आपले हर्षवर्धन करतात सगळं. त्यांच्या ओळखीने आपल्याला जर स्वस्तात मिळेल. मी परवा बघून आलो जागा. मस्त आहे रे. धनंजय, तुझा तिथं जाऊन राहायचा? अरे नाही नाही, मी तुला सोडून कुठेही जात नाही दादा, कळलं का? मी आता फक्त बुक करून ठेवलं रे, 2 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन. अरे तू आता नवीन गाडी घेतलीस आणि आता हे? हे बघ दादा, हीच वेळ ना प्रॉपर्टीची इन्व्हेस्टमेंट करायला बेस्ट वेळ आहे. मी तर म्हणतो तू सुद्धा एक घर घेऊन टाक. नको रे बाबा, आमचं फर्स्ट होम हेच आणि लास्ट होम सुद्धा हेच. आता या वयात मला उगाच कर्जाचा डोंगर नको, अजून अंतराचं लग्न व्हायचं आहे. तू म्हणजे ना धनंजय, तू बुक केलंयस ना, आम्ही येऊ अदनं येऊ. तू येच रे, पण मी काय म्हणतो, बघ तर एकदा. घेतलाच पाहिजे असं नाही, पण मला वाटतं तू विचार कर. विचार तर मला करावाच लागेल धनंजय. तुला कसं थांबावं याचा. नैना, नैना, हर्ष, काय झालं? तू माझ्या मोबाईलवरती मला फोन का केला होतास? मी तुला बजावून सांगितलं होतं मला फोन करायचा नाही म्हणून. शेवटी मला नको होतं तेच झालं. असावरीने घेतला फोन. तिला काही संशय? आज नाही आला, पण उद्या येऊ शकतो. इथून पुढे मला कधीही फोन करायचा नाही, कळलं? तुला जर काही निरोप ठेवायचा असेल तर नायकांना फोन करून त्यांच्याकडे निरोप ठेवायचा. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी फोन करत जाईन, समजला? आधी निदान दिवसातनं 3दा तरी तुझे फोन यायचे, पण आता तर आता तेही होणार नाही.
मी तुला फोन करणं, माझं इथे येत जाणं हळूहळू कमी होत जाणार. या सगळ्याची तू सवय करून घे. हर्ष पण तू तुझं मन दुसऱ्या कशात तरी गुंतवायचा प्रयत्न कर. माझं मन तुझ्याशिवाय दुसऱ्या कशातही गुंतवणं शक्य नाहीये. तू प्रयत्न तर कर. तुला वाटतं ना मी प्रयत्न करावा? माईक, मला बाळ हवंय. आपलं बाळ. होय हर्ष, तुला जर वाटत असेल की मी माझं मन दुसऱ्या कशात गुंतवावं तर मला बाळ दे. ते शक्य नाहीये नयना. का शक्य नाही ते? अरे दुसऱ्या कुणाला काही कळणार नाही. हे बघ, एक नाईक सोडले तर आपल्या संबंधाविषयी कुणाला काहीच माहिती नाहीये. मी सुद्धा कुणाला काही सांगणार नाही ना. हर्ष, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? प्रश्न विश्वासाचा नाहीये नयना. मला या सगळ्यात अडकायचं नाहीये. अरे तू नको ना अडकूस, पण निदान मला हे होणार नाही. अशक्य स्वप्न पाहणं सोडून दे. तू फक्त एकदा माझं ऐक. विषय संपला. तू ऐकून घे. विषय संपला. प्लीज फक्त एकदा माझं ऐकून घे. विषय संपला.